कंत्राटी शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार। स्थानिक डी.एड. बी.एड. बेरोजगार अजूनही अधांतरितच। बघूया आजची बातमी सविस्तर। आजची बातमी विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे। सिंधुदुर्गातील डी.एड. बी.एड. बेरोजगारांनी शिक्षक भरतीसाठी केलेल्या उग्र आंदोलनानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कंत्राटी शिक्षक भरतीचा आदेश जारी केला। मात्र याचा फायदा रत्नागिरीसह इतर जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगारांना होत असला तरी जेथे आंदोलन झाले त्या सिंधुदुर्गातील सुमारे 1500 बेरोजगार अजूनही भरतीच्या प्रतीक्षेत आहेत। यातील काही जण येत्या काळात नोकरीसाठीची वयोमर्यादा सुद्धा ओलांडण्याची भीती आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे शिक्षक भरती स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी केली जात होती। त्यासाठी अनेक वेळा आंदोलने उपोषणे करण्यात आली। याची दखल घेत तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर यांनी स्थानिक डी.एड. बेरोजगारांना संधी मिळावी यासाठी जिल्ह्यातील 10 पट संख्येच्या आतील शाळांवर कंत्राटी शिक्षक पद्धतीने भरती करण्याचा निर्णय 23 सप्टेंबर 24ला शासन निर्णय झाला। या निर्णयाचा फायदा रत्नागिरीसह इतर जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगारांना झाला। मात्र जेथे आंदोलन झाले त्या सिंधुदुर्गातील 1500 बेरोजगार अजूनही भरतीच्या प्रतीक्षेत आहेत। यातील काही जण येत्या काळात नोकरीसाठीची वयोमर्यादा ओलांडण्याची भीती आहे। तब्बल 4 महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्हा परिषद प्रशासनाकडून भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही। त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने भरती प्रक्रियेला ब्रेक लागला। मात्र ही निवडणूक पार पडल्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कंत्राटी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गतीने कार्यवाही दिसून आलेली नाही। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तब्बल 1 महिना प्रशिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर गेल्याने त्यांचा कार्यभार रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे आहे। त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याने भरतीची प्रक्रिया होऊ शकली नाही। आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी 30 सप्टेंबरला पुन्हा हजर झाल्याने या भरती प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याने स्थानिक डी.एड. बेरोजगारांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे। जिल्ह्यातील स्थानिक डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीकडून कंत्राटी भरती प्रक्रिया जलद गतीने राबवण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही मागणी केली जात आहे। तरी अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही झालेली दिसून येत नाही। त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक डी.एड. बेरोजगार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून पात्र उमेदवारांच्या याद्या तालुका स्तरावर महिनाभरापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। मात्र अद्याप उमेदवारांचे समुपदेशन आणि नियुक्ती प्रक्रियेला मुहूर्त सापडलेला नाही। बघा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती रिक्त जागा आहेत। त्यात देवगड तालुक्यात 78, दोडामार्ग 38, कणकवली 83, कुडाळ 67, मालवण 87, सावंतवाडी 61, वैभववाडी 50, वेंगुर्ले 47 अशा एकूण 511 कंत्राटी शिक्षक भरतीच्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत। बघा याविषयी काय म्हणाले। शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची पूर्ण तयारी झालेली आहे। मात्र निवडणूक आचारसंहिता लागल्याने ही प्रक्रिया लांबली होती। आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने लवकरच कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं गणपती कमळकर प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी सांगितली। अशीच प्रक्रिया सर्व जिल्हा परिषदांमध्ये आहे। तर लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण हो हीच अपेक्षा। धन्यवाद मित्रांनो।